पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अस्थापना विभागात महसूल सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या एका 27 वर्षीय तरुणीवर प्रेम प्रकरणातून कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात तरुणीचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला बोईसर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे। दरम्यान हल्ला करणारा तरुण पसार झाला आहे। पालघर जिल्ह्यातील गोल्ड सिनेमा परिसरात सायंकाळी 6:15 वाजल्याच्या सुमारास मूळ सातारा जिल्ह्यातील स्नेहल सावंत या तरुणीच्या मानेवर आणि कमरेवर तिच्यावर प्रेम करणाऱ्या समवयीन तरुणाने हल्ला केला। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। हल्ला झालेली तरुणी गोल्ड सिनेमा परिसरातील एका इमारतीत भाड्याने राहत होती। कामावरून घरी परतताना त्यांनी हा हल्ला केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे। प्रेम प्रकरणातून हा हल्ला उच्च न्यायालयात काम करणाऱ्या तिच्या प्रियकराने केल्याचा प्राथमिक अंदाज पालघर पोलिसांनी व्यक्त केला आहे। गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने गंभीर अवस्थेमध्ये असणाऱ्या तरुणीला उपचारासाठी बोईसर येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। घटनास्थळावर पालघरचे पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांनी भेट दिली। एकीकडे पालघर जिल्ह्यात लव जिहाद प्रकरणामुळे वातावरण तापलेले असतानाच प्रेम प्रकरणातून घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे। हल्ल्याच्या ठिकाणी फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। आज संध्याकाळी 6:30 ते 6:30च्या दरम्यान पालघरच्या गोल्ड सिनेमा या एरियामध्ये एक स्नेहल सावंत नावाची एक 27 वर्षाची महिला जी सध्या कलेक्टर ऑफिसमध्ये क्लर्क म्हणून काम करते, त्या महिला आपलं काम संपवून घरी येत असताना त्यांचा एक अमोल मुळे 29 वर्ष वय अशा एका व्यक्तीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली। घटना घडल्यानंतर त्वरित घटनास्थळी डायल 112ची टीम पोहोचून त्या विक्टीम जे आहेत त्यांना आपण हॉस्पिटलला पोहोचवण्यात आलं। त्यावर त्यांना आता पालघरमधून त्यांचे काही उपचार घेऊन त्यांना बोईसरच्या लाईफलाईन हॉस्पिटल अधिकारी हॉस्पिटल त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे। आरोपी घटनास्थळावरून फरार झालेले आरोपी शोधण्यासाठी आपण टीम रवाना केलेलं आहे। प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की हे जे काही आरोपी आहेत त्याने प्रेम प्रकरणातून आणि असं प्रथमदर्शनी असं दिसतं की प्रेम प्रकरणातून हा प्रकार केलेला असावा असा संशय आम्हाला, पण लवकरच आरोपीला अटक करून तपासात त्या बाबी निष्पन्न होईल।